शेतकरी बंधूंनो नमस्कार। सर्वप्रथम मी ॲग्रिकॉस खुशाल सोनवणे। आता जर बघितलं आपण घरच्या प्लॉट मधून अपडेट देतोय मित्रांनो। 12 जूनची लागवड होती, आज 12 जुलै आणि आजची तारीख आहे 23 जुलै। दर आमुषा गटर आमुषा आज आणि गटर आमुषाच्या निमित्ताने एक व्हिडिओ बनवतोय। आमुषाच्या दिवशी कोणकोणते स्प्रे गेले पाहिजे आणि पौर्णिमाला कोणकोणते स्प्रे गेले पाहिजे। मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं जर बघितलं आपण आता युट्यूबच्या माध्यमातून बऱ्यापैकी आपल्याला जे काही शेतकरी फॉलो करताय, प्रत्येक शेतकरी आज जो काही व्हिडिओ बघतोय, आज त्या कंडिशननुसार आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाचा एक आहे की सर प्रत्येक वेळी नवीन काहीतरी सांगतात, त्यामुळे आज पण नवीन काहीतरी सांगतोय। थोडा कॅमेरा खाली घ्या। सेटिंग जर बघितले तर मॅजिक पॉवरचं ऍप्लिकेशन गेलेलं मागच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे परिपूर्ण प्लॉट पितांबरी व्हरायटी सारखा पडायला लागला, पूर्णपणे फळ सेटिंग व्हायला लागली, जबरदस्त पद्धतीने पूर्ण पंजे सेट होत आहे। सगळ्यात महत्त्वाचं हे ऍप्लिकेशन किंवा हे माझी ट्रीटमेंट वापरत असताना तुम्हाला सर्वात महत्त्वाचा मेन रिझल्ट पाहायला भेटतो, तो म्हणजे जे काही पंजे सेटिंग आहे ना ती एकदम जबरदस्त पद्धतीने राहते आणि पंजा कूज होत नाही, कधी फुटवे एकदम जबरदस्त पद्धतीने राहत्या। 100 एखाद्या प्लॉटला प्रॉब्लेम येतो ते मी मान्य करतो। त्यानंतर जर बघितलं आपण तर आजच्या कंडिशननुसार आज आमुषा आहे, आमुषाच्या दिवशी स्प्रे कोणता गेला पाहिजे थोडक्यात जाणून घेऊ। प्लॉटला 1 महिना 10 दिवस होत असताना प्रत्येक वेळी अपडेट तर दिलेलीच आहे, परंतु जे काही आता लक्ष्मण भाऊ आमचेवाले कामदार आहे जे काही कंटिन्यू ते प्लॉटवर अपडेट घेत राहतात, म्हणजे कंटिन्यू ते सकाळ संध्याकाळ दुपार त्या प्लॉटमध्ये जे बरोबर आहे। तर भाऊ आतापर्यंत तुला काय वाटलं प्लॉटमध्ये? आपल्या प्लॉटमध्ये काहीच नाही, वेळेवर म्हणजे 5व्या दिवशी आपण वेळोवेळी हात दिले बरोबर। हा, आणि ड्रिप 4 दिवसाला पाणी चालू आहे आपलं, 4 दिवसाला पाणी देऊ राहिले आणि ते लिक्विड द्यायचं राहील समजा 3ऱ्या-4थ्या दिवशी आपण वावराच्या कंडिशननुसार थोडं काळवावर पाऊस चालू आहे त्याच्यामुळे 3ऱ्या-4थ्या दिवशी 20-25 मिनिटं पाणी देतोय, बरोबर आहे। त्या कंडिशननुसार जर बघितलं आपण 20-25 मिनिटं जरी म्हटलं तर कधी कधी अर्धा पाऊण तास दिलं बी तरी मित्रांनो टेन्शन नाही, जेणेकरून ही रूट डेव्हलपमेंट बघा तुम्ही। आता तुम्हाला मुळीची डेव्हलपमेंट दाखवतो आपल्या प्लॉटची। इथं बघा तुम्ही पूर्णपणे रूट डेव्हलपमेंट जर बघितली तर आता या झाडाच्या बुडाला थोडं झाड तिकडे राहिलं, ही रूट बघा, ही रूट बघा पूर्णपणे रूट पा किती निघालेली। झाडाला जर बघितलं तर परिपूर्ण खूप मुळे निघालेले राहतात। आता इकडून जरी दाखवलं, आता दाखवायचं झालं तर या मल्चिंग वर करतो मी आणि बघायचीच झाली आता रूट डेव्हलपमेंट झाडाची तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मुळी निघायला सुरुवात झालेली आहे। आज 1 महिना आणि किती दिवस झाले, 10 दिवसामध्ये झाडाची रूट डेव्हलपमेंट दाखवतो तुम्हाला। ह्या मुळ्या बघा तुम्ही झाडाच्या कशा आहे, ही पांढरी शुभ्र मुळी बघा कुठं जाती। अशा कंडिशननुसार जर बघितलं मित्रांनो आपण पूर्ण लागवडीपासून मार्गदर्शन, योग्य सल्ला, योग्य कंटिन्यू देतोय। आता जर बघितलं आपण झाडाचे सेटिंग बघा, प्रत्येक झाडाला ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत आणि त्या टोकापासून ह्या टोकापर्यंत सेम फळ सेटिंग आहे, सेम सगळ्या गोष्टी आहे। बरं हे ठीक होतं कसं काय आपण म्हणतो बा, येण्याची कारण मित्रांनो योग्य मार्गदर्शन, योग्य सल्ला तुम्हाला घ्यायचा असेल, खाली दिलेले ऑफिसचे नंबर आहे त्यांना संपर्क करा आणि परिपूर्ण प्लॉट रजिस्टर करा। त्यानंतर जर बघितलं तर आताच्या कंडिशनला स्प्रे कोणकोणते गेले पाहिजे या विषयावर आपल्याला चर्चा करायची आहे। तर चर्चा करत असताना जर बघितलं आपण तर सांगितल्याप्रमाणे आमचं 5 ते 6 दिवसाला स्प्रे चालू आहे, बरोबर आहे। 4-5-6 दिवसाला स्प्रे चालू आहे आणि त्यानंतर एक 5व्या-6व्या दिवशी ड्रिप आहे ना, म्हणजे लिक्विड 6व्या दिवशी आणि पाणी आपल्या पद्धतीने वापसा कंडिशनला आपण देत राहतो। तर अशा कंडिशननुसार जर बघितलं मित्रांनो तुमचे प्रॉब्लेम खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा, त्याच्यावर पण सोल्युशन मिळतं, कमेंटवर 100% रिप्लाय मिळतो। त्यानंतर जर बघितलं आपण तर आजच्या मितीला जो काय आपण विषय घेतलेला आहे, आजच्या कंडिशनचा जो विषय आपला का स्प्रे कोणते घेतले पाहिजे, स्प्रेचा विषय असा आहे का आमुषाला स्प्रे घेण्याची कारण ज्या काही तुमच्या लार्वा प्युपा ही जी काही सर्कल आहे तुमचीवाली अडल्ट, म्हणजे आळई, त्यानंतर पाकोळी असेल, पाकोळीपासून अंडी तयार होते, अंडीपासून परत तुमचं ते जे काही तुमचं सर्कल आहे पूर्णपणे, तर या सर्कलमध्ये आपण जर बघितलं तर आमुषाच्या दिवशी सगळ्यात जास्त प्लॉटवर पाकोळ्या फिरतात। त्या ठिकाणी जर तुम्ही फनेल ट्रॅप वापरला तर त्या पाकोळ्या तुमच्या पूर्णपणे फनेल ट्रॅपमध्ये येतात, त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारे प्लॉटवर आळीचा प्रादुर्भाव वाढत नाही। तर जर वाढला समजा तुम्ही नाही फनेल ट्रॅप लावले तर तुम्हाला स्प्रे घ्यायचे, समजा पहिला स्प्रे घ्या तुम्ही, पहिला स्प्रे घेत असताना तुम्हाला घ्यायचं आहे कोरोजन 60 मिली आणि त्यामध्ये तुम्हाला प्रोक्लेम वापरायचं आहे 100 ग्रॅम प्रति 200 लिटर पाण्यासाठी, ही पहिली फवारणी। आता दुसरी फवारणी कोणती घ्याल, आळीचा प्रादुर्भाव वाढला, खूप फळ कातरले जाते, अशा कंडिशनला तुम्हाला वायगो, बायर कंपनीचं वायगो वापरायचं आहे। ते वापरल्यानंतर जर बघितलं आपण तर कॉर्टिवा कंपनीचं परत समजा आळीसाठी अजून रामबाण उपाय हात पाहिजे असेल, कॉर्टिवा कंपनीचं जे काही डेलिगेट येतं किंवा टाटा कंपनीचं जे काही सुमिट येतं प्रति 200 लिटर पाण्यासाठी 100 ml स्प्रे घ्यायचा आहे। त्यानंतर वायगोचं जरी बघितलं आपण तर वायगोचं सेम प्रमाणे 100 मिलीचं। त्यानंतर दुसऱ्या कंडिशनला जर बघितलं आपण तर अजून एक बेस्ट कॉम्बिनेशन, समजा सर आमच्या प्लॉटला खूप आता चालू आहे प्लॉट, मार्केट पण खूप छान मिळतं आहे आणि अशा कंडिशनला फुलकळी काहीच नाही, झाडाला फक्त फळ लागलेलं आहे, तुम्हाला कॅलिडान 250, धनुसान 250 आणि निमटेन 500 मिली 100% कमी पैशात रिझल्ट भेटणार औषध आहे। त्यानंतर झाड लहान असेल तुमचं आणि कवळ्या झाडाला 15 ते 20 दिवसाच्या झाडाला जर तुम्हाला ॲप्लिकेशन द्यायचं असेल किंवा स्प्रे टाकायचा असेल आळीसाठी तर तुम्हाला एक बुरशीनाशक कॉम्बिनेशन, आता जिथं पाऊस चालू आहे तिथं झोल ग्रुप जास्तीत जास्त वापरा, म्हणजे ट्रायसायक्लोझोल, म्हणजे सेविक असेल, फॉलिक्युलर असेल
अशा जे काही कंटेंटमध्ये येणारे जे काही झोल आहे, तुमचं टेबुकोनोझोल असेल किंवा ट्रायसायक्लोझोल असेल, त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट बेस कोणतंही बुरशीनाशक घ्या आणि एक स्प्रे काढून घ्या. समजा लहान झाडाला स्प्रे घ्यायचा आहे, मॅटाडोर घ्या 250 मिली, प्रोक्लेम घ्या 100 ग्रॅम आणि कॉन्टॅक्ट प्लस सिस्टिमॅटिक असं दोन्ही बुरशीनाशक एकत्र करून प्लॉटला स्प्रे काढून घ्या. मित्रांनो, आता मी फक्त सांगतोय अळई नियंत्रण. हे अळई नियंत्रण तुम्ही अशा पद्धतीने करू शकतात. यानंतर जर बघितलं तर अधिक माहिती वाटली बा शेतकऱ्यांना वाटलं सरांचं मार्गदर्शन योग्य आहे, यांचे प्लॉट चांगले, प्रत्येक ठिकाणी मुलाखत व्यवस्थित आहे, 100 एखाद्या ठिकाणी तुम्हाला जर एखाद्याने सांगितलं माझ्याबद्दल चुकीचं, तर वाईट मानून घेऊ नका. 100 एखाद्या ठिकाणी बी प्लॉटचा प्रॉब्लेम येतोच आणि तो काही सांगेल ते खरंच राहील. जे आहे ते आहे. एखाद्याचा प्लॉट गेला एखाद्याचा 100 एखादा प्लॉट जातोच मित्रांनो, कारण आम्हाला पण आम्ही रोज त्याच्यात आहे. त्याच्यामुळे कोणती जमीन साथ देते कोणती नाही देत. आता ठीक आहे, 100 पैकी 100 तर काही कोणाचं नुकसान होऊ दिलं नाही आजपर्यंत आपण. तर आपण आपल्या पद्धतीने काळजी घेत राहतो आणि ज्या ज्या शेतकऱ्यांना वाटतंय मार्गदर्शन योग्य किट घ्यायचंय, सगळ्या ऑर्डर करायचंय, त्यांच्यासाठी खाली दिले ऑफिसचे नंबर आहे. तुमचे प्रॉब्लेम त्या नंबरवर कळवा किंवा ऑर्डरच्या बाबतीत काही समस्या असेल ती तुम्ही कळवा किंवा नवीन ऑर्डर टाकायची ती कळवा. आता ज्या ज्या शेतकऱ्यांनी 1-1 एकरची ऑर्डर टाकली ती त्यांच्या 2-2 एकरची ऑर्डर आता पडलेल्या आहे. म्हणजे 3-3, 4-4 वर्षाचे कस्टमर आमचे कंटिन्यू आजपर्यंत. आणि हे सोशल मीडियात आत्ता आहे आमचं 2 वर्षापासून, पण याच्या आधी आमचं ऑफलाईन वर्क होतं, तेव्हापासून आमचं कस्टमर कंटिन्यू झालेलं आहे. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं बघा, योग्य मार्गदर्शन योग्य सल्ला आम्ही देतोय. जर घ्यायचा असेल खाली दिलेल्या नंबरला संपर्क करून घ्या आणि आता व्हिडिओ इथंच थांबवतो. धन्यवाद.